की कोण भावनिक होईल, कोण काय सांगेल, कोण काय सांगेल, पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला, म्हणजे त्याच्यातनं धळचाबा केला. पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय. तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो. आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे चोरला, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचंय तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असतं. आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका. MSC बँक मध्ये तुम्ही केलेलं लोचे आलं शरद पवारांवरती, आणि मग तुम्ही राजीनामा दिला दीक्षा व्यक्त करत. ते कशाला नाटकं केलेली? जे काय 4 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं. हे निदान उपकार तर मनात ठेवा, कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये. इतका कृतज्ञ, आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं. मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना. अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास, तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं.